अगं माधुरी, मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय. आपल्याला इथनं किती बडबड करतोयस? वाईस थांब. सोन्याची चेन तुझ्यासाठी आणली. हा एम म्हणजे माधुरी. ही चेन तू गळ्यात घालायची. आणि हा जी म्हणजे गोपाळ. ही चेन मी गळ्यात घालणार. तू बिंडूक आहे का ग? मी तू घाण ठेवलाय कुठं? ही मी गळ्यात घातलं, तू गळ्यात घातलं म्हणजे जगाला कळणार नाही का? त्यापेक्षा एक काम कर ना, तिकडे जा रस्त्याला, सगळ्या गावाला ओरडून सांग आम्ही लग्न करतोय, पळून जाणार आहे. जरा तरी अक्कल असल्या की वाक्य ग. किती बोलशील रे? मी एवढं तुझ्यासाठी प्रेमाने आणलं. मला वाटलं तुला आवडेल. मला ओरडेल ना. काय बिंडोक आहे ही माधुरी. अशी बाई मी आयुष्यात नाही पाहिले. ही आता डोक्यात चालली आहे माझ्या. पण काय करू, 20 लाख रुपये तिच्याकडे. 20 लाखासाठी हिचा बिंडोकपणा सहन केलाच पाहिजे. माधुरी अगं रडू नको. आधी ही चैन गळ्यात घाल. तूच गळ्यात घाल. आता ही तुम्हाला घालची. माधुरी तू रडत नको जाऊ बरं. मागे का लपवतोय? अगं माधुरी, ही जर का कोणी बघितलं तर त्यांना संशय येईल ना. म्हणजे माझ्या गळ्यात एम, तुझ्या गळ्यात जीप. त्याच्यामुळे काय होईल, आपलं जी सिक्रेट आहे ती सगळ्यांना कळेल म्हणून लपवलंय. हा, मी पण लपवते. किती हुशार आहेस ग तू. आणि तू रडत नको जाऊ बरं का. तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं का नाही, माझ्याच काळजाला असं चर्र होतं. माझं लय प्रेम आहे ग तुझ्यावर. म्हणून मी चिडतो, रागावतो. आणि ज्या माणसावर प्रेम असतं त्याच्यावरच माणूस चिडतो, रागावतो. दुसरं कोणावर कशाला चिडवतो? फक्त सांगतोय तेवढं कर. तू माझी, मी तुझा. त्याच्यामुळे सारखं दुकानात नको येत जा. समजून घे. हा, सांगतोय तेवढं ऐकत जा. हे ठरवलंय ना आपण. काय ठरवलंय? नक्की काय ठरलंय तुमचं? हे सगळं काय चाललंय? हा माधुरी, गोपाळ काय म्हणतोय? तू लग्नाला होकार दिलास ना आता, मग ह्याच्या संग काय करतेस? गोपाळ, माझ्या पोरीपासून लांब राहायचं. परत हिला कसली पोस्ट लावलीस तो आहेस आणि मी आहे.